है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ। रेव्हरंड चित्रलेखा जेम्स मोनोलोगास या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनापासून स्वागत। आपण ज्या भारत देशामध्ये राहत आहोत तेथे आपले शेजारी कोण आहेत याबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे। विशेष करून ज्या शेजाऱ्यांनी भारत देशामध्ये आणि जागतिक पातळीवरती खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन शिक्षण क्षेत्र असो, सामाजिक सेवा असो, शैक्षणिक संस्थांची उभारणी असो, राजकारण असो किंवा इतर कुठलंही क्षेत्र असो, ज्याच्यामध्ये काही नावं आवर्जून जर आपल्याला घ्यायची झाली तर गोदरेज, टाटा, होमी भाभा, वाडिया, दादाभाई नौरोजी ज्यांना इतिहासामधून आपण ओळखतो, सर फिरोज शाह मेहता, इराणी, पेटिट, फिरोज गांधी आणि अगदी आताचं अगदी छानपैकी सगळ्यांना माहीत असलेलं नाव म्हणजे पूनावाला, अशी कितीतरी नावं ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की या माणसांचा एक विशिष्ट समाज आहे आणि या समाजातील किंवा या धर्माच्या विश्वासातील माणसांनी आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे। आणि म्हणूनच पारशी नवीन वर्षानिमित्ताने आपले शेजारी कोण आहेत आणि त्यांच्याबद्दलची आणि आपली खरंच व्यवस्थित ओळख आहे किंवा नाही याची खात्री आपल्या समाजातील तरुण तरुणींना असावी आणि त्यामधून आपला मैत्रभाव खूप चांगल्या रीतीने वाढत जावा यासाठी या व्हिडिओचे प्रयोजन आम्ही केलेले आहे। आज आपल्या बरोबर झोरियास्ट्रियन कम्युनिटी किंवा पारशी धर्म याबद्दलची माहिती देण्यासाठी आपल्या चॅनलवरती वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत दारायस देसाई, जे गेली 30 वर्ष कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये कार्यरत आहेत आणि गेल्या 10 वर्षापासून त्यांनी स्वतंत्रपणे या क्षेत्रामध्ये कन्सल्टंट म्हणून सेवा दिलेली आहे। वयाच्या 9व्या वर्षापासून पारशी धर्मगुरू किंवा आचार्य म्हणून ते कार्य करतात आणि लहान मुलांना पारशी धर्माचं शिक्षण देण्याची त्यांची जबाबदारी ते अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहेत। आज देसाई सर आपल्या बरोबर आपल्या चॅनलवरती या समाजाबद्दलची अधिक जवळून चांगली आणि योग्य माहिती आपल्यापर्यंत असावी यासाठी उपस्थित झालेले आहेत। त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार मानते आणि रेव्हरंड चित्रलेखा जेम्स मोनोलोगोस या चॅनलवरती त्यांचे हार्दिक स्वागत करते। सर, वी वेलकम यू and thank you for giving your precious time for us. Thank you. सर आपल्याशी इंग्रजीमधून संवाद साधणार आहेत आणि अर्थातच त्यानंतर त्याचा मराठी अनुवाद मी आपणासाठी करणार आहे। We are now going to get information about Zoroastrian religion. Sir, my first question would be, what is this Zoroastrian community and how the faith will be described of this community? Okay. As I said, the religion was founded by Prophet Zarathustra, or the Greeks used to call him Zoroaster, which is why it became Zoroastrian. But the original name, as per the Persians, was Zarathustra, which when translated means a golden star. Okay, Zara meaning gold, and star is a star. So a golden star. So he was like a golden star who gave the religion to us, who gave the concepts to us, and who founded this religion. In terms of time, there are conflicting views. There are some who say he was there around 1500 BC. There are others saying 3000 BC, and still others who even go back as far as 8000 BC. We don't have actual formal evidence exactly kabhi hua tha ki what was the time frame when he was actually born and he founded it. But Zoroastrianism is considered as the oldest known religion which is practiced in the world today. And it is originated in which part of the world? It originated in
ancient Persia, which was in the Middle East, which is currently in Iran, Iraq, that region, actually in present day Iran. But in those days, the Persian Empire, later on, the Persians had spread the empire to a large part of the Middle East. So a lot of Iran, Iraq, Afghanistan, even parts of Russia, Azerbaijan and all were all part of the Persian Empire at one time. So he was in what is present day Iran, in that region he was born. And now it is spread all over the world. Yeah, the religion has spread all over the world. And at one time, it was as I said, in the Persian times, it used to be the state religion. So it was the official religion of those kings. And what happened is later on, after the Arab invasion, when the Arabs started invading and conquering various parts, and they used to force conversion. So either you convert to Islam or you would be killed. And that is when a lot of those Zoroastrians, some of them got killed, some of them converted to Islam, and then there were some who wanted to preserve and protect their religion. So they left Iran as refugees. They left in boats and they just set out sail. They didn't know where to go. But they set sail and gradually they came and landed in India. In India, they landed on the west coast in Sanjan in Gujarat. Okay. And it is said, I mean, I don't know if you may have heard that story about the Parsis landing in Sanjan in Gujarat. And that time the king there in Sanjan was a king called Jadi Rana or Jadav Rana. When these people came, they were all very, they looked very strong and hefty. They were carrying weapons because they were escaping the invaders. And they had a long journey, so they were obviously tired. They couldn't speak the language. The local people didn't know their language. So the story is that the king sent a bowl full of milk to symbolize that our country, our village is full and there is no place for you. And it is said that from the Zoroastrians there was a very learned priest in there. So he kind of understood the symbolism and he took a little bit of sugar and added it in the milk to symbolize that we are just a small part, but just like sugar will dissolve in the milk and spread sweetness. In the same way, we will also do the same. So the king liked the reply and he appreciated, and he gave them shelter. He gave them refuge and allowed them to stay. Of course, he had certain rules and regulations which he said you must follow these, and which the Zoroastrians agreed, and they were given refuge in India, and that's how they started living in India. This was sometime in the 7th century, so around 650 AD or around that time frame. That was, of course, nearly 1400 years ago. Wonderful story, sir, and you really did it and still you are doing it. So we are thankful to you for all that. And sir, now I would like to ask that if we are saying that some person is a follower of Zoroastrian religion or religious rituals, how it is decided, or what kind of rituals are done for a person? Like in Christianity, unless you are baptized, no one will call you as a Christian. So are there some rituals after which a child or a person is recognized as a Zoroastrian person? Yes. The first thing is it is required that the child be born of both Zoroastrian parents. That is the primary requirement. And then there is a ritual or a ceremony called Navjot, okay, which is the most important ceremony in the life of any Zoroastrian, because that is when, just like your Christian baptism,
the Naujot is a ceremony where the child is initiated into the religion. The Naujot usually happens around the age of 7 to 9 years. That is the general age, because by then the child has some level of understanding and idea. So it usually happens at the time of around 7 to 9 years. And the child has to learn certain prayers, and then the priest performs the Naujot, and the child is invested with the Sadra and Kasti. So these are like symbols of Zoroastrianism, but more than symbols, they are also a kind of a spiritual armor for us. Okay, so the Sadra is like a white undergarment. It's a thin cotton white made from fine white cotton. And the Kasti is like a thread or a belt tied around the waist. It's a thin thread which is tied around the waist. And the two together are invested into the child at the time of the Naujot. So when the Naujot happens, that's the first time the child is made to wear the Sadra and Kasti. And after that, he becomes a real or a true Zoroastrian, a true follower of Zoroastrianism. And at the time of the Naujot, there is a prayer where the child promises that I will always be faithful to my God, Ahura Mazda, to my prophet Zarathustra, and my religion. And this is done for girl and boy, both. Yes, it is done for both girls and boys. Okay. And now, sir, as you said about God, so what is the understanding of Zoroastrian community or religious people about God? What is the theology of this community? Okay, so in Zoroastrianism, God is known as Ahura Mazda. Okay. If you literally translate it, Ahura means Lord and Mazda means wisdom. So he is the Lord of wisdom. He is considered to be all-powerful, all-knowing. Okay? He knows everything. He is omnipresent, omniscient, omnipotent, all the possible good qualities that you can think of. So he is there, and in our religion, he is not to be feared. You consider him more as a friend than some very, yes, of course, he is a very superior being. He is the highest, the most divine, the highest of the high. But it's not something to be feared. You have to love God. He is more like your friend, and he will always be there for you. So that is the concept. Now, when in terms of following the religion, there are a number of things. I mean, the most common thing which people associate with Parsis is the three words: good thoughts, good words, good deeds, which is Umata Hukta Horashta, which is a very kind of underlying concept or an underlying precept for the religion. But it's not just that by itself. The very important thing is that Zoroastrianism is a religion of action. So it's not just talking or not just praying, but carrying out those actions, performing those deeds. Because having good thoughts, of course, is good, and that is the beginning. But if you don't implement it, if you don't put it into action, those good thoughts are not of very great use. So the actions are very important, and that's where the religion stresses on a lot. Okay. Now, sir, you have used some words. They are from Persian language? No, the actual language is Avesta. Okay. So when Zarathustra gave the religion, he gave it in the form of Avestan words. Avesta was a language, which is a very similar language to Sanskrit. And when Zarathustra gave the religion, he gave it in the form of gathas or hymns. Okay, so they were to be sung. But they had, so they are in poetry form, poetic form. And the language is Avesta. Of course, it is no longer a spoken language as such, but it is only in the form of prayers. So
when you pray in avastha, it creates certain vibrations which are beneficial to you, and they create a certain environment around you. So which is why it is important to pray the prayers in the original avasthan words only. Many times people say, we don't understand this language. It's a dead language. Nobody speaks it anymore. Why should we pray in a language we don't understand? To which we say that, okay, there are translations available. So if you are really interested, go through them, learn the translations, understand it. Okay? Because that is, yes, when you understand, you will be able to pray it and do it better. But you have to pray it in the language, because that is what will be more beneficial for you. And these are things which were given to you by the Prophet. So that makes a lot more difference than, just praying something, a translated version of it. Yes, yes, yes. But then in this language, the scriptures are written, right? Yes. Okay, and then So, you have a holy book. Yes, the holy book is also called the Avastha, or the Korde Avastha. Mhm. And that contains all the prayers. Mhm. So you can, pray from that. And a lot of them are transliterated into either Gujarati or English, so that people can read it. Because most people don't know how to read Avastha. And you would need to learn it to read it. So they have been transliterated into both Gujarati, Hindi, and English, so that ordinary people who don't know Avastha can also read it and pray. Many times people get confused with the word Pharisees, which is used in the Bible. Yeah, but Yeah, Pharisees so- are very different. They are Jews. Okay? Yes. They are not. They have nothing to do with Parsis. Yes, the name sounds similar. Okay. Yeah, and it Parsi. sounds so similar. Yeah. No, it has nothing to do with Parsi. Okay. Okay. And the name Parsi came because when they came from Iran and came to India, okay, they had come from a province called Pars in Iran. So the people coming from there, they were called, Parsi. colloquially they came to be known as the Parsis, Oh. coming from Pars. Okay. So that is the origin for the term Parsi, and it has nothing to do with the Pharisees, who are a Jewish section or a Jewish party. Yes. Yes. Sir, usually when we see this symbol of Zoroastrian community, you have an image where a pharaoh kind of, a king kind of person is standing, and long wings are spread. What is that symbol? The image that you see is called the Fravashi, or a Farohar. Okay, it looks like it has the body of a person, the upper body of a person, and then two wings spread on the side, and a circle around in the center. So that is what is termed as a Fravashi, which is a guardian spirit. So every human being, every creation for that matter, has a Fravashi. And this is nothing but a little part or a little piece of God which is there in each and every person. Okay. Now this Fravashi is not to be confused with the soul. Okay. Soul is there as part of you, but along with the soul there is a separate Fravashi who is like your guide and your guardian spirit. So whenever you do something, you are about to do something wrong, it will guide you, it will tell you Alert that, you. okay, you are doing something wrong, you are going off the correct path, please don't do it. Okay, so it's like somewhat like the conscience. And every creation has it, human beings, animals, even the plants and other creations also have a Fravashi. So it's a little piece, an essence of God which is there in everyone. And it helps you to, it guides you on the right path and helps you to attain the ultimate goal of becoming one with God. But of course, if you ignore the Fravashi, if you don't listen to it, then after some time the Fravashi starts telling you less and less. Oh, acha. It kind of feels that, this guy is not listening to me. So what matters? Okay. Ultimately,
helps you not only during life, but even after that. It helps you to finally reach your goal of meeting with God. Okay. That is the Fravashi, and that is one of the main symbols of Zoroastrians or Parsis. So you will see it on all fire temples or any Zoroastrian religious things. Usually you will see that picture of the Fravashi. Sir, there are so many more questions to be asked, and it is so interesting to hear you. And I think in this first episode, we will stop here and we will continue in the second episode with you. So here, I would like to thank you for being with us in this episode, and we will see you again in the next episode. Thank you so much. Thank you. नमस्ते. भारत 75व्या स्वातंत्र्य दिनामध्ये पदार्पण करीत असताना आपले शेजारी कोण, चर्चमधील सभासद म्हणून विशेष करून चर्च तरुण तरुणींना मार्गदर्शन व्हावे म्हणून हा व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे. इतर सर्व धर्मीय बांधवांपर्यंत पोहोचण्याचा यातून आमचा प्रयत्न असणार आहे. यापूर्वी आपण संत परंपरेचे अध्ययन करण्याचा प्रयत्न या चॅनलद्वारे केलेला आहेच. आज आपण पारशी समाज नक्की काय आहे, या समाजाचा धर्म काय आहे, पद्धत काय आहे याबद्दलचा धावता आढावा असावा, यासाठी म्हणून आमच्या विनंतीला मान देऊन आज आपल्याबरोबर आपल्या चॅनलवरती एरवड दारायस देसाई हे उपस्थित झालेले आहेत, जे आपल्या पारशी समाज आणि झोरियास्ट्रियन रिलिजन याबद्दलची माहिती देणार आहेत. राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय बंधुत्व आणि विशेष करून आपल्या धर्माव्यतिरिक्त इतर धर्मियांबरोबर एकत्रित होत असताना अनेक वेळेस असे जाणवते की जणू काही आम्ही एखाद्या वेगळ्या ग्रहावर तर आलेलो नाहीत ना. ही जी आडभिंत आहे ती दूर व्हावी, यासाठी हा प्रयत्न आहे. येशूच्या शिकवणीनुसार शेजाऱ्यावरती आम्हाला प्रेम करायचंच आहे. त्यामुळे इतर धर्मीय बांधव हे आमचे शेजारी आहेत याची जाणीव ठेवून त्यांच्याबद्दलची माहिती करून घेणं आणि त्यांच्याबरोबर अधिक आणि अधिक प्रेमाचा सुसंवाद वाढवणं, या प्रयत्नांची सुरुवात या व्हिडिओंमधून आम्ही करत आहोत. आज एरवड दारायस देसाई यांनी आपल्याला जी पारशी समाजाबद्दलची माहिती इंग्रजीमधून सांगितलेली आहे त्याचा अनुवाद येथे मी अगदी थोडक्यात आपणा मराठी दर्शकांसाठी करणार आहे. झोरियास्ट्रियन रिलिजन किंवा पारशी धर्म ज्याला आपण म्हणतो, जो पारशी समाज अंमलात आणतो, हा धर्म काय आहे याबद्दल आपण त्यांना विचारलं असताना किंवा या धर्माची सुरुवात कधी, कशी आणि का झाली याबद्दल विचारलं असताना आपल्याला देसाई सरांनी सांगितलं की इराणमध्ये या धर्माची सुरुवात झाली. काही लोकांच्या मते इसवी सन पूर्व 1500 याची सुरुवात झाली, तर काही लोकांच्या मते इसवी सन पूर्व 3000 सुरुवात झाली, तर काहींच्या मते इसवी सन पूर्व 8000 याची सुरुवात झाली असं मानलं जातं. म्हणजेच जे पुरातन धर्म पृथ्वीवरती अस्तित्वात आहेत त्या अतिप्राचीन धर्मांपैकी हा एक धर्म आहे. झोरियास्टर हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. मूळ पर्शियन भाषेतील हा शब्द, ज्याचा अर्थ झरा म्हणजे गोल्ड आणि थुष्ट्रा म्हणजे स्टार, तारा असा होतो. या झराथुष्ट्रा नावाच्या प्रेषितामुळे परमेश्वर काय आहे आणि त्याची इच्छा काय आहे, तो मानवाला काय सांगत आहे याचा संदेश झोरथुराष्ट्रा या पर्शियन प्रेषिताने इराण आणि त्या काळातील पर्शियाच्या आजूबाजूला असलेल्या भागांमध्ये हा संदेश देऊन हा धर्म पसरवला, ज्याचं पुढे ग्रीकमध्ये भाषांतर झोरियास्ट्रियन असं झालं आणि आजही आपण याला झोरियास्ट्रियन रिलिजन असं म्हणतो. इराण, इराक, अफगाण, रशियातील काही भाग आणि इतर
काही भागांमध्ये हा धर्म त्यावेळेस प्रसार पावला. या धर्मीयांनी धर्मांतर करावं म्हणून त्यांच्यावरती जी जबरदस्ती करण्यात येत होती त्याला कंटाळून त्यांनी या इराण आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून पलायन केलं आणि निर्वासित म्हणून भारतातील गुजरातमधील संजाणच्या किनाऱ्यावरती हे सर्वजण उतरले. शक्यतो भारताच्या किनारपट्टीवरती जे वेगवेगळे लोक आले त्यापैकी अतिशय प्राचीन मानल्या जाणाऱ्या या धर्माचे लोकही त्यावेळेस जहाजाने संजाण या ठिकाणी उतरले. त्यावेळेस तेथे जो राजा राज्य करीत होता त्या राजाकडे या लोकांच्या धर्मप्रमुखांनी विनंती केली की आम्हाला येथे काही काळासाठी तरी आश्रय मिळावा. त्यावेळेस या विनंतीचं उत्तर म्हणून त्या राजाने त्यांच्याकडे दुधाने भरलेली वाटी पाठवून दिली. ही काठोकाठ दुधाने भरलेली वाटी ज्यावेळेस या लोकांच्या ज्ञानी धर्मपुढाऱ्यांनी पाहिली त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की हा राजा त्यांना हे सांगू इच्छित आहे की आम्हीच इथे सर्वत्र अशा रीतीने व्यापलेलो आहोत की जणू काही या दुधाने भरलेली ही वाटी आता याच्यामध्ये अजून दूध ओतायला कुठेही जागा नाही, ती काठोकाठ भरलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आणखी आम्ही तुम्हाला इथे कुठे जागा उपलब्ध करून देणार किंवा कसं काय आम्ही तुमचा इथे स्वीकार करणार, अशा प्रकारचा जणू काही संदेश या राजाने या लोकांसाठी पाठवला. आणि यांच्यातील काही ज्ञानी लोकांनी त्यानंतर या दुधामध्ये चिमूटभर साखर एकत्र केली आणि ती वाटी या राजाकडे परत पाठवून दिली. परत पाठवलेली ही दुधाने भरलेली वाटी आता अधिक मधुर होऊन आलेली आहे हे लक्षात आल्यानंतर तो राजा या लोकांच्या या उत्तरावरती खूप खुश झाला आणि त्यांनी या लोकांचा स्वीकार केला. अशा रीतीने गुजरातमधील प्रांतामध्ये हे लोक वस्ती करू लागले आणि तेथून त्यांची वस्ती भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी पसरत गेली. विशेष करून मुंबईकडे हे लोक अधिक प्रमाणात त्यानंतर पसरत गेले आणि आजही देशातील अत्यल्प असलेले हे लोक खरोखर देशातील वेगवेगळ्या राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, आरोग्याचं क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, चित्रपट क्षेत्र असो, संशोधनाचं क्षेत्र असो, म्हणजे जवळजवळ कुठलंच क्षेत्र असं नाही की ज्या ठिकाणी या लोकांनी आपली चमक दाखवलेली नाही. असे हे लोक ज्यामध्ये अगदी आजचं नाव जर आपण घेणार असू तर सिरम इन्स्टिट्यूटचे पुनावाला आणि तेथून मागे गेलो तर रतन टाटा असोत किंवा टाटा कुटुंबियातील इतर लोक असोत, गोदरेज कुटुंबीय असोत, जमशेदजी टाटा असोत, दादाभाई नवरोजजी असोत, होमी भाभा असोत, वाडिया असोत, अनेक नावं असोत, ज्या सगळ्यांनी अतिशय चमकदार कामगिरी करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाजासाठी खूप मोठं कार्य केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि अशा या समाजाची माहिती आज आपण घेत असताना मला व्यक्तिशः खूप आनंद होत आहे. इसवी सन 650मध्ये हे लोक गुजरातमध्ये निर्वासित म्हणून आले. राजाने तेथे त्यांचा स्वीकार करून त्यांचं तेथे राहणं सुरू झालं. त्यानंतर आपण बघतो की परमेश्वराच्या निर्मितीची अतिशय प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काळजी घेणं, त्याचा कुठेही गैरवापर न होऊ देणं, ही शिकवण असलेला हा धर्म एक परमेश्वर मानतो, जो परमेश्वर अदृश्य आहे, ज्या परमेश्वराची कुठलीही प्रतिमा, मूर्ती यांच्याकडे नाही. झोरिएस्ट्रियन या प्रेषिताने किंवा देवाच्या सेवकाने किंवा संदेष्ट्याने जी काही देवाबद्दलची ओळख या समाजाला दिली त्याच ओळखीला पुढे घेऊन हे लोक आजही आपला धर्म पाळत आहेत. इतरांना आनंदी करणं हाच खरा आनंद आहे आणि जो असा आनंद प्रेरित जातो तोच खऱ्या अर्थी परमेश्वराचा सेवक आहे. ही शिकवण हा समाज मानतो. धर्मांतराला या समाजातील धर्माच्या शिकवणीनुसार मान्यता नाही. पारशी आईवडिलांच्या पोटी जन्माला येणारी बालकेच
स्वतःला पुढे पारशी म्हणू शकतात. त्यापैकी पारशी मुलाने जर इतर धर्मीय मुलीबरोबर विवाह केला तर केवळ त्याच्याच मुलांना पारशी म्हणता येईल असा कायदेशीर नियम आता त्या धर्मीयातील लोकांनी तयार केलेला आहे. मुलींनी इतर धर्मीयातील लोकांशी विवाह केल्यास त्यांच्या मुलांना मात्र पारशी म्हणवता येत नाही. फायर टेम्पल किंवा अग्नीचे मंदिर म्हणून जे मंदिर ते उपासनेसाठी वापरतात, या मंदिरामध्ये सतत अग्नी तेवत ठेवला जातो. हा अग्नी कधीही विझू नये यासाठी 5 शिफ्टमध्ये येथील धर्मगुरू कार्यरत असतात आणि ते या अग्नीवरती लक्ष ठेवून असतात, जो सतत तेवत ठेवला जातो. भक्तीसाठीचे काही कठोर नियम यांच्याकडे नाहीत. आजपर्यंत तरी सर्व पुरुष धर्मगुरूच त्यांच्याकडे आहेत आणि इराणमध्ये आता काही महिला धर्मगुरू पुढे येत आहेत. धर्मगुरू हा अनुवांशिकरित्या ठरवला जातो. धर्मगुरूच्या घरातीलच मुलगे पुढे जाऊन धर्मगुरू होतात, हा आतापर्यंतचा नियम होता. पण इराणमधील काही मुली आता याला अपवाद ठरत आहेत. मात्र अनुवांशिकता हा नियम मात्र तसाच आहे. त्यांच्याकडे धर्मगुरू होण्यासाठीची जी दीक्षा आहे किंवा आचार्य होण्यासाठीची जी दीक्षा आहे ती साधारण वयाच्या 9व्या वर्षीसुद्धा प्राप्त होते. या काळामध्ये जो मुलगा ही दीक्षा घेण्यासाठी उत्सुक असतो त्याला साधारण 25 दिवस अलिप्त राहावं लागतं. इतर कोणाच्याही स्पर्शापासून त्याला 25 दिवस स्वतःला अलिप्त ठेवून जे काही शिक्षण त्याला दिलं जाईल ते अतिशय कठोरपणे प्राप्त करून घ्यावं लागतं. 25 दिवसाचा हा त्याचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ज्याला नावर असं म्हटलं जातं ते धर्मगुरू म्हणून कार्यरत होऊ शकतात. त्याही पुढील त्याला शिक्षण जर घ्यायचं असेल, ज्याला अधिक उच्च शिक्षण म्हटलं जातं, तर त्याला आणखी पुढील 10 दिवसाचा कोर्स करावा लागतो, ज्या कोर्सनंतर त्याला माराटाब म्हटलं जातं. हे कोर्सेस 25 दिवसाचे किंवा त्याहीपेक्षा अधिक म्हणजे 35 दिवसाचे कोर्स जर या लोकांनी पूर्ण केलेले असतील तर त्यांना मॉबेड किंवा दस्तूर किंवा त्याहून अधिक उच्च पद म्हणजे एरवर्ड ही पदवी प्राप्त होते आणि धर्मगुरू म्हणून ते कार्यरत राहू शकतात. हे सर्व पाहत असताना त्यांच्याकडे जो नवीन वर्षाचा सण साजरा केला जातो, जो यावर्षी आपल्याकडे 16 ऑगस्टला केला जाणार आहे, तो सण खरं तर सूर्य कॅलेंडर किंवा सोलार कॅलेंडर ज्याला आपण म्हणतो त्यानुसारच पाळला जातो. आणि त्यानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की 21 मार्च या काळात इराणसारख्या भागामध्ये वसंत ऋतूची सुरुवात होते आणि म्हणून हा दिवस तेथे नवीन वर्ष या दृष्टिकोनातून साजरा करायला सुरुवात झाली. मात्र प्रत्येक महिना 30च दिवसाचा असल्यामुळे पुढे लीप इयर जे आपण मानतो त्या दृष्टिकोनातून गडबड होऊ लागली आणि याचं कॅल्क्युलेशन मग पुढे 5 वर्षांनी 4 दिवसांचा किंवा 5 दिवसाचा फरक पडत गेल्यामुळे याची तारीख वेगवेगळ्या महिन्यामध्ये येत गेली. तसे त्यांच्याकडे वर्षातून जवळजवळ 6 सण पाळले जातात जे शेतीच्या उत्पन्नाशी संबंधित असतात, ज्याला आपल्याकडे आपण हंगामाचे सण असेही म्हणतो. आणि त्या व्यतिरिक्त नवीन वर्षाचा हा सण पाळला जातो. या सणांचं आकर्षण म्हणजे उत्कृष्ट भोजन आणि परमेश्वराच्या आभाराची केलेली प्रार्थना. परमेश्वराला ते ऑहरा मजदा या नावाने ओळखतात. एखादी व्यक्ती पारशी आहे हे कसं ओळखायचं असं ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं त्यावेळेस एडवर्ड देसाई सरांनी सांगितलं की साधारण 7 ते 9 या वयोगटातील मुलं आणि मुली यांच्यासाठी नवजोत म्हणून एक विधी पार पाडला जातो आणि या विधीमध्ये काही प्रार्थना केल्या जातात, एक संस्कार केला जातो आणि त्यानंतर या
मुलामुलींना एक सदरा आणि कष्टी हे घालण्यासाठी दिले जातात, जे अंतर्वस्त्र आहेत. हा सदरा शुभ्र मलमल किंवा अतिशय मुलायम सुती कापडापासून बनवलेला असतो, जो अंतर्वस्त्र म्हणून येथून पुढे या मुलामुलींना वापरण्यासाठी दिला जातो. आणि त्याच्यावरती बांधण्यासाठी एक लोकरीचा पट्टा दिला जातो, जो लोकरीपासून विणलेला असतो. हा सदरा आणि लोकरीचा हा पट्टा, ज्याला कष्टी म्हटलं जातं, तो परिधान केल्यानंतर नवजोत हा विधी पार पडतो आणि त्या लहान मुलांना आता इथून पुढे ते पारशी समाजाचा घटक आहेत अशा रीतीने ओळख प्राप्त होते. अहोरा मजदा हा जो परमेश्वर आहे तो सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, सार्वकालिक असा आहे. प्रीतीचा तो परमेश्वर आहे. त्या परमेश्वराची शिकवण ही आहे की तुम्ही चांगले विचार करत राहा, चांगले शब्द बोलत राहा आणि चांगली कृती करत राहा. या 3 महत्त्वाच्या गोष्टी केल्याने तुम्ही धर्माची पूर्तता करत असता. या धर्माची जी मूळ लिखाणं आहेत ती अवस्था या भाषेमध्ये आहेत आणि त्या भाषेतील जे धर्माच्या प्रार्थनांचं किंवा शिकवणींचं पुस्तक आहे त्याला देखील अवस्था असेच नाव आहे. हे पुस्तक किंवा या पुस्तकातील जे धर्माबद्दलची लिखाणं आहेत ती काव्य स्वरूपामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. एका विशिष्ट सुरामध्ये या प्रार्थना म्हटल्या जातात. विशेष करून हे म्हणत असताना कंपनं तयार होतात आणि त्या कंपनांद्वारे एक प्रकारचं आरोग्य किंवा मानसिक स्वास्थ्य, समाधान या समाजाला प्राप्त होतं असा त्यांचा विश्वास आहे. फ्रौशी ही जी एक प्रतिमा या समाजाचं प्रतीक म्हणून वापरली जाते, ज्यामध्ये आपल्याला या प्रतिमेमध्ये कमरेपासून वरील भाग हा मानवाचा किंवा एखाद्या राजाचा असल्याप्रमाणे दिसतो आणि कमरेपासून खालील भागामध्ये एखाद्या पक्षाला असलेल्या शेपटीप्रमाणे भाग आहे आणि दोन्ही बाजूंना रुंदावलेले पंख आपल्याला दिसतात. तर ही फ्रौशी म्हणून ओळखली जाणारी जी प्रतिमा आहे ती म्हणजे परमेश्वराच्या आत्म्याचा छोटाशा अंशाचं प्रतीक म्हणून मानली जाते. कारण अगदी छोटा का होईना पण परमेश्वराच्या आत्म्याचा अंश प्रत्येकामध्ये आहे असा विश्वास या समाजाचा आहे. प्रत्येक व्यक्ती किंवा सृष्टीतील प्रत्येक घटक जे काही चांगलं करतो ते या आत्म्याच्या मार्गदर्शनामुळे करतो आणि ज्यावेळेस मानव म्हणून काहीतरी चुकीच्या मार्गावरती जाण्याचा प्रकार किंवा जाण्याची चूक मानवाकडून होत असते त्यावेळेस ही फ्रौशी म्हणून जी प्रतिमा आत्म्याचं प्रतीक म्हणून मानली जाते, अगदी छोटंसं प्रतीक, तो आत्म्याचा अंश या मानवाला वाईट करण्यापासून परावृत्त करत असतो. त्याला एक प्रकारची तो वॉर्निंग देत असतो की हे वाईट आहे आणि हे करू नको. ज्या वेळेस मानव या परमेश्वराकडे मार्गदर्शन मागतो त्यावेळेस आत्म्याचा हा अंश या मानवाला मार्गदर्शन करत असतो. पण जे मानव या आत्म्याचं मार्गदर्शन टाळतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात आणि हे वारंवार घडत जातं त्यावेळेस मात्र आत्म्याचा हा अंश हळूहळू या मानवापासून दुरावला जातो आणि हा माझा ऐकतच नाही किंवा याला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी हा समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही हे लक्षात घेऊन तो दुरावला जातो आणि कधीकधी ही जी सहभागिता आहे या सहभागितेमध्ये खंड पडतो किंवा या आत्म्याच्या मार्गदर्शनापासून हा मानव मग वंचित होऊ लागतो आणि स्वतःच्याच मनचे कारभार करू लागतो. अशा रीतीचा समज पारशी समाजामध्ये आहे आणि म्हणून या आत्म्याबरोबर सतत आपला संपर्क असणं गरजेचं आहे असं ते मानतात, जो चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगल्या कृतीतून अधिक दृढ होत जातो. मंदिरामध्ये अग्नी सतत तेवत ठेवण्यामागे जे कारण आहे ते म्हणजे परमेश्वर हा अग्निस्वरूप आहे किंवा अग्नी हे त्यातल्या त्यात खूप चांगलं प्रतीक आहे की ज्यामधून परमेश्वराचा आपल्याला अंदाज येतो.
असा या समाजाचा विचार आहे. त्यामुळे अग्नी जो प्रकाश देतो, जो उष्णता देतो, जो शुद्धता देतो, त्यापासून आपल्याला दूर करतो, हा अग्नी या मंदिरामध्ये सतत तेवत ठेवला जातो. याच अग्नीला परमेश्वराचा पुत्र देखील समजले जाते आणि त्याच दृष्टीतून त्याच्याकडे पाहिले जाते. देवाला ओळखण्याचे हे माध्यम आहे असे मानले जाते आणि म्हणून मंदिरांमध्ये आपल्याला अग्नीचे वास्तव्य नेहमी दिसते. हे वास्तव्य मंदिरांमध्ये 2 प्रकारे आहे. जे अतिशय परमपवित्र असं वास्तव्य मानलं जातं, ज्यामध्ये ते 16 स्त्रोतांमधून मिळवलेलं आहे, ज्याच्यातील एक प्रमुख स्त्रोत म्हणजे आकाशातून कोसळणारी वीज. या विजेपासून जो अग्नी प्राप्त झालेला आहे, असा अग्नी असलेली काही मोजकी मंदिरं भूतलावरती आहेत आणि त्या मंदिरांमध्ये 16 या उगमांपासून, वेगवेगळ्या 16 उगमांपासून प्राप्त झालेला अग्नी एकत्रित करून तेथे तेवत ठेवलेला आहे. असंही मानलं जातं की पूर्वीचे जे काही अतिशय धार्मिक परमेश्वराचे लोक किंवा प्रेषित अस्तित्वात होते, ते प्रार्थना करत आणि आकाशामधून हा अग्नी प्राप्त होत आणि त्याद्वारे मंदिरामध्ये ह्या अग्नीची स्थापना होत असे आणि मग ही मंदिरं उभी राहत असत. तर अशी परमपवित्र अग्नी ज्या मंदिरामध्ये आहे, त्या अग्नीला आताश बेहराम असे म्हटले जाते. त्यानंतर अग्यारी म्हणून ओळखलं जाणारं प्रार्थनास्थळ आहे, ज्याच्यातील 2 मुख्य अगारी पुणे शहरामध्ये आहेत. त्या अगारींमध्ये असलेला जो अग्नी आहे त्याला अताश अदारण असं म्हटलं जातं. हा अग्नी या मंदिरांमध्ये विशिष्ट संस्कार किंवा विधी करून वेगवेगळ्या 4 प्रकारच्या लोकांकडून किंवा दिशांकडून प्राप्त करून तेथे त्याची स्थापना केलेली असते. अताश दडगाह हा जो अग्नी ओळखला जातो, तो सर्वसामान्य पारशी कुटुंबातील घरामध्ये अगदी मेणबत्ती किंवा दिव्याच्या स्वरूपामध्ये नेहमी तेवत ठेवला जातो. यामागचे कारण असे आहे की पूर्वीच्या काळी अग्नी निर्माण करणं हे खूप कठीण होतं आणि अग्नीचे खूप काही उपयोग होते. त्यामुळे एकदा जर आपल्याला अग्नी प्राप्त झाला किंवा आपण तो पेटवला आणि तो जर विझला, तर पुन्हा तो पेटवणं किंवा पुन्हा तो प्राप्त करून घेणं यासाठी खूप कष्ट करावे लागायचे. त्यामुळे एकदा प्राप्त झालेला अग्नी विझू नये यासाठी अतोनात प्रयत्न ते लोक करत असत आणि म्हणून तो जपणं यासाठी जे काही कष्ट त्यांना घ्यावे लागत होते त्याचे महत्त्व त्यांना माहीत आहे आणि त्याच परंपरेमधून आजही हा अग्नी छोट्याशा स्वरूपात कुठेतरी तेवत नेहमी ठेवणं गरजेचं आहे, जो परमेश्वराचं प्रतीक आहे. जसं आपण महाराष्ट्रातल्या संस्कृतीमध्ये म्हणतो की समईमध्ये आपण नेहमी दिवा, तो प्रकाश किंवा ती वात पेटती ठेवतो. ख्रिश्चन काही कुटुंबांमध्ये मेणबत्ती सतत पेटती ठेवली जाते, कारण अचानक जर अग्नीचा कुठे वापर करायची वेळ आली तर हा अग्नी निर्माण करणं हे भूतकाळात फार कठीण होतं आणि पटकन जर अग्नी प्राप्त झाला तर खूप मोठं कार्य पटकन होऊ शकतं. या जुन्या अनुभवामधून आजही अग्नीला महत्त्व देऊन या कुटुंबांमध्ये अताश दडगाह हा अग्नी सतत तेवत ठेवलेला असतो. एरवाड देसाई सरांनी सांगितलं की मृत्यूनंतर मानवाला स्वर्ग प्राप्त होतो, जे या सर्व तत्वांची पूर्ती करणारे असतात. मात्र जे या आज्ञा किंवा दिलेले नियम न पाळता प्रत्येकालाच देवाने फ्री विल दिलेली आहे, मुक्त इच्छा दिलेली आहे आणि या मुक्त इच्छेचा जर गैरवापर कोणी केलेला असेल आणि आपल्याच मनाने आपलं कार्य पुढे नेलं असेल, ज्यामुळे मूळ धार्मिक संकल्पनेला किंवा देवाच्या इच्छेला कोठे धक्का बसला असेल आणि मानवतेचे नियम पायदळी तुडवले गेले असतील, तर मात्र त्या व्यक्तीला सहजासहजी स्वर्गप्राप्ती होत नाही. जो व्यक्ती तंतोतंतरित्या मृत्यू पावतो आणि परमेश्वराला समाधानी ठेवून मृत्यू पावतो, त्या व्यक्तीला स्वर्गप्राप्ती होते आणि मृत्यूनंतर देवदूत ज्याला आम्ही म्हणू किंवा
खूप सुंदर चेहरे असलेल्या व्यक्ती त्यांचं स्वागत करतात आणि अरुंद असलेला मार्ग स्वर्गाकडे जाण्यासाठी त्यांच्यासाठी रुंद होतो आणि सहजपणे त्यांचा जणू काही स्वर्गात प्रवेश होतो. पण जे हा नियम न पाळणारे असतात त्यांच्यासाठी हा मार्ग अरुंदच राहतो आणि अतिशय भयानक चेहऱ्याची व्यक्ती किंवा लोक किंवा दूत तेथे त्यांचं स्वागत करतात आणि त्यांना तेथे काही ना काहीतरी प्रकारची शिक्षा भोगावी लागते किंवा काही कष्ट त्यांना तिथे सहन करावे लागतात, काही वेदना त्यांना तेथे सहन कराव्या लागतात. त्या वेदनांमधून जात असताना त्यांनी जर स्वतःला सुधारलं, त्यांनी जर तेथे पश्चाताप केला तर त्यानंतर त्यांना स्वर्गात घेतलं जातं. म्हणजे तसं पाहिलं तर नरक ही कल्पना नाही आहे, पण शिक्षा आणि सुधारण्याची संधी ही एक सोय तेथे आहे. नवीन वर्षाबद्दल जेव्हा आपण त्यांच्याशी बोलत होतो त्यावेळेस ते म्हणाले की शक्यतो हे नवीन वर्ष जेव्हा आम्ही साजरं करतो त्याच्या आदला दिवस पतेती म्हणून साजरा केला जातो आणि बहुतेक ज्या लोकांना फारशी कल्पना नाही त्यांना असं वाटतं की आजच्या दिवशी देखील हॅपी पतेती किंवा शुभ पतेती अशी शुभेच्छा दिली पाहिजे आणि तशी शुभेच्छा दिली जाते. पण पतेती हा दिवस वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे या दिवशी पश्चाताप केला जातो. वर्षभरामध्ये केलेल्या चुकांचा त्यावेळेस मागोवा घेऊन त्याबद्दल क्षमा मागणं, पश्चाताप करणं अतिशय पवित्रपणे आणि खरं म्हणजे एक प्रकारे गंभीरपणे आणि दुःख व्यक्त करणारा हा दिवस आहे. त्यामुळे त्या दिवशी अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या जाऊ नयेत. या शुभेच्छा दुसऱ्या दिवशी जो नववर्षाचा दिवस आहे तेव्हा द्याव्यात. हॅपी न्यू इयर किंवा म्हणजे साल मुबारक अशा रीतीने ही शुभेच्छा दिली जावी. जे मान्यवर लोक या समाजातले आपण बघितले, जे खरं म्हणजे अत्यंत अल्पसंख्येने असलेल्या या समाजातील असूनसुद्धा आकाशातील ताऱ्यांप्रमाणे चमकणारे कसे काय ठरले, हे जेव्हा आपण त्यांना विचारत होतो त्यावेळेस ते म्हणाले की जमशेदजी टाटा यांनी ब्रिटिशांच्या एक हाती असलेल्या सत्तेच्या काळातसुद्धा ब्रिटिशांबरोबर जे काही योग्य रीतीने संवाद साधून जमशेदपूर नावाचं शहर भारतात निर्माण केलं आणि त्यामधून उत्तम शहर कसं असावं हा आदर्श देशाला घालून दिला. आणि भारत स्वावलंबी होत असताना भारताला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे त्याची एक प्रकारची मुहूर्तमेढ त्यांनी त्यावेळेस करून दिली आणि समाजाला आपल्या दातृत्वामधून, आपल्या ज्ञानामधून एक नवी दिशा देण्याचं कार्य केलं, जे फार मोलाचं आहे. याला कारण धर्माची ही शिकवण आहे. पैसे कमावणं म्हणजे चूक काहीच नाही अशी समजूत या धर्माची आहे. मात्र फक्त पैसा कमवायचा नाही तर तो इतरांच्या भल्यासाठी देखील वापरायचा. म्हणजे चॅरिटी हा जो भाग आहे तो जवळजवळ सगळेच धर्म मानतात, पण कुठेही त्याचा गाजावाजा न करता जास्तीत जास्त प्रमाणात हा पैशाचा चांगला उपयोग लोकांसाठी, समाजासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी कसा होईल हे पाहणारा हा समाज आहे. त्यामुळे फक्त पैसे देऊन आपण परोपकार करू शकतो किंवा दातृत्व दाखवू शकतो असं नाही, तर इतर वेगवेगळ्या सोयी समाजासाठी करून देऊन समाजाची उन्नती आपण कसे साधू शकतो हे या समाजातील वेगवेगळ्या मान्यवरांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून जागतिक पातळीवरती परोपकार करणारा समाज म्हणून देखील या समाजाची विशेष अशी ओळख आहे. अगदी शेवटी आपण त्यांना हे विचारलं होतं की टॉवर ऑफ सायलेन्स किंवा मृत्यूनंतर पार्थिवाला जे अंत्यसंस्कार दिले जातात ते इतर सर्व धर्मियांपेक्षा यांच्याकडे खूप वेगळ्या रीतीने आहेत असे ऐकिवात आहे. याबद्दल सरांनी आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करावं असं जेव्हा त्यांना विचारलं त्यावेळेस ते म्हणाले की सर्व सृष्टीत परमेश्वराची निर्मिती आहे. त्यामध्ये माती देखील परमेश्वराचीच निर्मिती आहे, पाणी देखील परमेश्वराचीच निर्मिती आहे आणि ही माती आणि हे पाणी हे देखील शुद्ध राखणं ही
मानव म्हणून, सर्वोत्कृष्ट निर्मिती म्हणून परमेश्वराने जी बुद्धी आपल्याला दिलेली आहे त्याचा सर्वोत्कृष्ट आणि अतिशय चांगला वापर करणारे आपण आहोत. त्यामुळे मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याची काळजी घेणारं असावं. आणि पार्थिव जर आपण मातीच्या स्वाधीन करू तर ती माती दूषित होऊ शकते. पार्थिव जर आपण पाण्याच्या स्वाधीन करू तर ते पाणी दूषित होऊ शकतं. पर्यावरणामध्ये आपण अशीच कुठेतरी हे पार्थिव ठेवू तर कदाचित पर्यावरण दूषित होऊ शकतं. आणि म्हणून पर्यावरणाचा समतोल बिघडू नये आणि गिधाडांसारखे जे पक्षी आपल्याकडे आहेत की जे स्वच्छतेचे काम करण्यासाठीच जणू काही नेमलेले आहेत आणि अशाच प्रकारे त्यांचं अन्न ते मिळवणारे आहेत, त्यांच्यासाठी आपल्या शरीराचं एक प्रकारे दान करणं, मृत्यूनंतर शरीराचं दान या पक्षीवर्गासाठी देऊन हे लोक एक प्रकारे परमेश्वराच्या पर्यावरण समतोल कार्यासाठी हातभार लावणारे आहेत असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी कुठेतरी मोकळ्या मैदानामध्ये उंचावरती हा टॉवर ऑफ सायलेन्स असा उंच एक टॉवर किंवा मनोरा केला जाई आणि त्या मनोऱ्यावरती जे कोणी मृत्यू पावत असत अशा बांधवांचं पार्थिव तेथे नेऊन ठेवलं जाई आणि तेथे जे भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले गिधाड त्या शरीराची विल्हेवाट लावत असत. यामधून पर्यावरणाचा समतोल साधला जात असे. मात्र कालपरत्वे असे लक्षात आले की एकतर पर्यावरणाचा होणारा ऱ्हास त्यामुळे गिधाडांच्या संख्येवरती आणि वाढणाऱ्या कारखानदारीमुळे किंवा इंडस्ट्रियलायझेशनमुळे असे मोकळ्या आणि मैदान किंवा उंच मोकळ्या जागा फारशा उपलब्ध नाहीत, त्याचाही पक्षीगणांवरती झालेला परिणाम आणि मानव हयात असताना स्वतःच्या आरोग्यासाठी म्हणून जे वेगवेगळ्या प्रकारचे औषधोपचार करत असतो त्या औषधोपचाराचा वेगवेगळा परिणाम या शरीरावरती झालेला असतो आणि त्यामुळे केवळ मानवाचेच नाही तर आजकाल प्राण्यांवरती देखील जे औषधोपचार केले जातात आणि या प्राण्यांचं मांस जर हे पक्षी खाणार असतील तर त्या पक्ष्यांवरती त्याचा दुष्परिणाम होत आहे हे गेल्या काही काळातील संशोधनातून लक्षात आलं. आणि गिधाडांसारखे पक्षी अशा प्रकारचे मांस सेवन केल्यामुळे मृत्यू पावत आहेत, कारण या मांसामध्ये वेगवेगळ्या औषधांची जी वेगवेगळी मात्रा आहे त्याचा दुष्परिणाम यांच्या शरीरावरती होताना दिसला. आणि म्हणून पुढे अशा प्रकारच्या अंत्यसंस्कारांना थोडासा अडथळा निर्माण होऊ लागला. आणि मग अनेक बांधवांनी असे ठरवले की विद्युतदाहिनीमध्ये शरीराला अंत्यसंस्कार द्यावेत किंवा आता अशा प्रकारच्या टॉवर ऑफ सायलेन्समध्ये सोलार ऊर्जेवरती किंवा सौर ऊर्जेवरती चालणारे काही सोलार पॅनल बसवलेले असतात आणि अधिक सूर्यप्रकाश या जागेवरती येईल अशा रीतीने या टॉवरमधली रचना करून लवकरात लवकर हे शरीर शुष्क करून ह्या हाडांचा भुगा कसा होईल हे या सोलार पॅनलच्या द्वारे आणि सौर ऊर्जेच्या द्वारे आता पाहिलं जातं. पण शरीराला अग्नी देणं या समाजामध्ये अयोग्य यासाठी मानलं जात होतं, कारण अग्नी परमेश्वराचा पुत्र मानला जात आहे, अग्नी परमेश्वराचं प्रतीक मानलं जातं, अग्नी परमेश्वराला भेटण्याचं माध्यम जर मानलं जात असेल तर तोच अग्नी या देहाला नष्ट करण्यासाठी वापरणं हे काही संयुक्तिक होणार नाही. अशा विचारांमुळे अग्नीचा अंत्यसंस्कार करणं या समाजाला मान्य नाही. सरांनी दिलेल्या या अतिशय सुंदर पारशी समाजातील धार्मिक, सामाजिक, कायदेशीर विचारांबद्दलची ओळख आपल्याला करून घेताना यावेळेस खूप आनंद झालेला आहे. धार्मिक, सामाजिक आणि कायदेशीर दृष्टिकोनातून पारशी समाज काय आहे आणि त्यांची जीवनपद्धती काय आहे याबद्दल अतिशय साध्या, सोप्या आणि खूप
आकर्षक पद्धतीने सरांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे. एरवर्ड दारायस देसाई सरांचे मी खूप मनापासून आभार मानते की त्यांनी आपल्याला यासाठी वेळ उपलब्ध करून दिला आणि ही त्यांची विस्तृत मुलाखत आपल्या यूट्यूब चॅनलवरून 2 भागांमध्ये आपण प्रसारित केलेली आहे. माझी खात्री आहे आपणा सर्वांना यामधून शर्करेप्रमाणे इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणारे हे झोरिएस्ट्रियन समाजाचे किंवा पारशी समाजाचे लोक काय आहेत हे अधिक चांगल्या रीतीने समजेल. आपली मैत्री एक भारतीय नागरिक म्हणून अधिक दृढ होत जाईल आणि पतेतीला शुभेच्छा न देता पारशी नवीन वर्षाला आपण सर्वजण त्यांना अगदी आवर्जून हे सांगायला विसरणार नाही. आम्ही तुम्हा सर्वांना यावेळेस साल मुबारक ही शुभेच्छा देऊ इच्छितो आणि या ठिकाणी आपण या मुलाखतीचा मराठी अनुवाद थांबवत आहोत. परमेश्वर आपणा सर्वांना आणि आपल्या देशातील वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या धर्मातील आपल्या सर्व भारतीय बांधवांना या 75 वर्ष पदार्पणाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आशीर्वादित करो ही त्याच्याकडे प्रार्थना करून या ठिकाणी आपणा सर्वांचा निरोप घेते. धन्यवाद. जय सुनाता हूँ है प्रीत जहाँ की रीत सदा.